अशा वेळेला किमान 2 सीरियल्सना मी वेगळ्या नावानी पटकथा लिहिली आहे आणि ॲक्टर्सना कळूच दिलं नाही आहे, की मीच आता स्क्रीन प्ले लिहिते. इतकी घळाघळा मी रडत होते, सायली म्हणजे जुई रडत होती, की त्या इमोशनमध्ये मी त्या टेकमध्ये तिला परत एकदा मिठी मारली आणि पुन्हा एकदा मी ढसढसा रडलो. आणि मला आता हाही प्रश्न विचारला जातोय, की चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी करणार का? हे भाजल्याचे डाग कधी जाणार? पण मला असं वाटतं, की आता ही प्रतिमाची आयडेंटिटी झाली आहे. हॅलो, मी अदिती. इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बरं ठरलं तर मग या मालिकेमध्ये मोठा ट्विस्ट आला आहे, म्हणजेच प्रतिमा तिच्या घरी परत आली आहे. म्हणजेच शिल्पाताई माझ्यासोबत आहेत. ताई, कशा आहात? मस्त. तू कशी आहेस? अगदी छान. बरं ताई, परत घरी आलेला आहात सुभेदारांच्या. हा सगळा सिक्वेन्स चालू आहे, पण तरीही मालिकेत तुम्ही बोलत नाही आहेत. पण न बोलता सगळं काही तुमच्या डोळ्यातून कळतंय. कसं चाललंय हे सगळं शूटिंग? खूप मस्त वाटतंय. गेलं वर्ष, दीड वर्ष मी एका प्रश्नाचं उत्तर देत होते सतत सगळ्यांना. म्हणजे अक्षरशः रस्त्यावर मला जी माणसं भेटतील तीही एक प्रश्न विचारत होती, की तुमची एंट्री कधी होणार? आणि आता गेल्या काही दिवसात प्रश्न तितक्याच वेळा विचारला जातोय. फक्त प्रश्न बदललाय असा, की तुम्ही आता बोलणार कधी? मला मेसेजेस येतायत, की आता वाचा कधी येणार प्रतिमाला? तर ते सगळं होईलच. पण आत्ता हे शब्दांशिवाय बोलणं जे आहे ते खूप इंटरेस्टिंग वाटतंय. कारण तरीसुद्धा आमची जी पटकथा लेखिका आहे अश्विनी स्नेहल रमेश, तिने तो आई-मुलीचा बॉन्ड इतका सुंदर दाखवला आहे, की तिथे खरं तर शब्दांची काही गरजच नाही आहे. आणि काही नाती अशी असतातच, जिथे जी बोलून मांडायची नसतात, ती मनातली असतात. तसंच हे कोणालाच कळत नाही आहे, की काय बॉन्ड आहे. आणि म्हणूनच खरंच तिथे शब्द न वापरता तो बॉन्ड मला असं वाटतं जास्त सुंदर झाला आहे, बोलून झाला असता त्यापेक्षा. त्यामुळे माझी शिल्पाची खरं तर अशी इच्छा आहे, की प्रतिमाची वाचा इतक्यात परत येऊच नये. कारण मी हे खूप एन्जॉय करते. बरं ताई, आता मोठा सीन असेल तर सगळ्यांना स्क्रिप्ट येत असते, पण तुम्हाला स्क्रिप्ट न येता इतकं बारकाईने तुम्हाला लक्ष द्यावं लागत असेल. स्क्रिप्ट जेव्हा सगळ्यांकडे येते तेव्हा तुम्ही किती वेळा वाचता किंवा इमोशन कसे आणायचे किंवा ह्याच्यावर काय रिॲक्ट व्हायचं याची प्रॅक्टिस कशी सुरू असते? आता इथे माझी जरा वेगळी प्रोसेस होते अर्थातच. ह्याचं कारण या मालिकेचे संवादसुद्धा मीच लिहिते. पहिल्या एपिसोडपासून मी या मालिकेचे संवाद लिहिते आहे. त्यामुळे आता हा खरं तर विनोद आहे, की प्रतिमालाच संवाद नाही आहेत. मी लिहिते बाकी सगळ्यांचे आणि प्रतिमा काहीच बोलत नाही. पण असाही एक गैरसमज आहे, की मी जर लिहिले तर सेटवर आल्यानंतर मला सगळं पाठच असतं किंवा सगळं माहीतच असतं. तर तसं नाही आहे. ज्या वेगाने इथे काम चालतं, तर मी लेखिका म्हणून खूप आधी तो सीन पाठवलेला असतो आणि जेव्हा अभिनेत्री म्हणून येते आणि तोच सीन माझ्यासमोर येतो, तेव्हा एक पूर्णपणे झिरोपासून प्रोसेस असते. असं काहीच नाही आहे, की मला ते पाठच असतं किंवा मला ते सगळं आधीपासूनच माहीत असतं, असं काही नाही आहे. माहीत असतं थोडं, पण अभिनेत्री म्हणून नव्याने त्या सीनकडे बघावं लागतं. कारण लेखिका म्हणून मी जेव्हा लिहिते तेव्हा सगळ्यांचा विचार करते, सगळ्या पात्रांचा. पण जेव्हा माझ्या हातात तोच सीन येतो मीच लिहिलेला, तेव्हा मला फक्त प्रतिमा म्हणून विचार करायचा असतो. त्यामुळे अशी डबल प्रोसेस आहे आणि तीसुद्धा शब्दात सांगणं फार कठीण आहे. पण मी जेव्हा हातात सीन येतो, तेव्हा नव्याने त्याला अप्रोच होते एवढं नक्की. माझा प्रश्न चुकला असं मी म्हणेन. कारण की स्वतः लेखिका आणि उत्तम संवाद असतात. कारण की प्रत्येक आर्टिस्टला त्या कमेंट पोहोचलेल्या असतात, की आजचे जे संवाद होते किंवा आजचा जो तुझा डायलॉग होता, खूप त्याच्यावर पसंती मिळते. पण हे सगळं तर सुरूच आहे. अभिनेत्री, लेखिका सगळं काम करायचं आहे. आर्टिस्ट कधी विचारतात, की ह्याच्या पुढची स्टोरी काय? हो, खूपदा विचारतात. फक्त ह्या मालिकेत असं नाही. इनफॅक्ट ह्या मालिकेत कमी विचारतात कारण इथे सगळ्यांना बऱ्यापैकी कल्पनाही असते, की जसजशी स्टोरी ठरेल तशी सगळ्यांना सांगितली जाते. पण खूप मालिकांमध्ये असं होतं, की लेखक जेव्हा तुम्हाला अवेलेबल असतो, तेव्हा हा प्रश्न विचारला जातोच. मी इथे फक्त संवाद लिहिते, पण मी अनेक मालिकांच्या पटकथाही लिहिल्या आहेत, कथा-पटकथा. आणि बऱ्याचदा असं झालं, की मी आधी त्या मालिकेत काम करत होते. अभिनेत्री म्हणून जॉइन झाले, तेव्हा वेगळा लेखक होता आणि नंतर काहीतरी झाला, बदल झाला आणि ती पटकथा माझ्यावर आली, मला लिहावी लागली. अशा वेळेला किमान 2 सीरियल्सना मी वेगळ्या नावानी पटकथा लिहिली आहे आणि ॲक्टर्सना कळूच दिलं नाही आहे, की मीच आता स्क्रीन प्ले लिहिते. कारण नाहीतर मग प्रत्येक ॲक्टरचं स्वतःच्या कॅरेक्टरबद्दल एक म्हणणं असतं, की पुढे ह्याचं असं-असं व्हायला हवं किंवा पुढे काय होणार आहे, मग आपण असं करू शकतो का? किंवा तसं करूया किंवा हा सीन असा करूया, तसा करूया. ही चर्चा खूप होत राहते आणि लेखकाचा एक ठाम विचार असतो. त्याच्या मागे एक क्रिएटिव्ह टीम असते. त्या सगळ्या प्रोसेसमधून जाऊन आपल्याकडे तो सीन आलेला असतो. त्यामुळे हे कितीही असे प्रश्न आले, की या कॅरेक्टरचं काय, कथेचं काय, तरीसुद्धा एक थोडं अंतर ठेवून लेखक म्हणून विचार करणं गरजेचं असतं.
इथे अर्थात मी संवाद लेखिका आहे, त्यामुळे हा प्रश्न फार येत नाही. मला पुढची कथा माहीत असतेच, पण इथे सगळे इथून रिलॅक्स्ड आहेत, की हां, आपलं व्यवस्थित ट्रॅकवर चाललं आहे. प्रत्येक कॅरेक्टरला तितकंच प्रेम मिळतं आहे, त्यामुळे तशीही इन्सिक्युरिटी नाही आहे, की माझ्या कॅरेक्टरचं आता काय पुढे होणार आहे, असं कुठल्याच ॲक्टरला इथे वाटत नाही. त्यामुळे ह्या ठरलं तर मगच्या सेटवर मला हा प्रश्न फारसा विचारला जात नाही, की आता पुढे काय होणार? म्हणजे लेखिका म्हणून पण तुम्ही अभिनय केलेला आहे. दुसऱ्यांचं नाव यासाठी. हां, म्हणजे लेखिका म्हणून अभिनय नाही केला. मी अभिनेत्री होते त्या प्रोजेक्ट्समध्ये आणि मग मी तिथेच लेखिका झाले. तर मी हेही सांगेन इथे, की मला लेखिका हा शब्द आवडत नाही. कारण लिखाण हे असं काम आहे, की तिथे स्त्री आणि पुरुष यांनी काही फरक नाही पडत असं मला वाटतं. त्यामुळे तिथे माझं जेंडर काय आहे हे कळण्याची गरज नाही आहे. म्हणून मला असं वाटतं, की स्वतःला मला लेखक म्हणवून घेणं जास्त आवडतं. म्हणजे मी जी नाटकं लिहिली, तर प्रत्येकाला माझं नाव लेखक शिल्पा नवलकर असं गेलं आहे. त्यामुळे हे छोटं मी जाता जाता सांगितलं ते ह्यानी. पण मी लेखक असताना मग मी स्वतःहून त्याच प्रोजेक्टमध्ये काम केलं असं एकदाच झालं आहे फक्त माझ्या सेल्फी या नाटकात. बाकी कुठल्याही मालिकेत असं झालं नाही आहे की मी लेखक होते म्हणून मी तिथे अभिनय करायला आले. पण ठरलं तर मग मध्ये ॲक्च्युली तसं झालं. याचं कारण सुरुवातीलाच प्रतिमा पहिल्या एपिसोडमध्ये तिचा अपघात झाला आणि ती गायब झाली. हा स्टोरीचाच भाग होता. नंतर ती एखाद वर्षानंतर ती परत सायलीला सापडणार हाही कथेचा भाग आहे. पण क्रिएटिव्ह टीमचा असा प्रश्न होता, चॅनल असेल, निर्माती सुचित्रा बांदेकर असेल, की पहिल्या एपिसोडला आपण एखाद्या ॲक्ट्रेसला हा रोल विचारायचा, तर तिला काय सांगायचं, की एक एपिसोड तू शूट करून जा, त्यानंतर तू कधी येणार आहेस आम्हाला माहीत नाही आहे. स्टोरीत येणार नक्की आहेस, पण ती कशी आपली कथा जाते हे त्यावेळेला माहीत नसतं. 6 महिन्यांनी शूट करशील का 1 वर्षांनी शूट करशील, हे कुठल्या ॲक्ट्रेसला विचारायचं कसं? मग घरची ॲक्ट्रेस कोण होती? जर ती जी संवाद लेखिका होतीच. त्यामुळे ते माझ्यावरच आलं आपोआप आणि सुचित्राचं झालं की नाही, नाही शिल्पा तूच कर, कारण नाहीतर आम्ही कुठे आता ह्याच्यासाठी ॲक्ट्रेस शोधायला जाऊ. आणि माझं अगदीच घरचं प्रोडक्शन हाऊस आहे, त्यामुळे मी म्हटलं की हां, एकच एपिसोड करायचा ना, चल मी करते. असं म्हणून तेव्हा तो एक एपिसोड केला. आणि पण नंतर म्हणजे इतकं प्रेम मिळालं मालिकेला, इतकं प्रेम मिळालं की असं द रेस्ट इज हिस्ट्री, की मला आत्ता माझा चेहरा जरा दिसतोय. पण इतके वर्ष, दीड वर्ष त्या एका एपिसोडच्या जोरावरच अक्षरशः त्या प्रतिमाला खूप प्रेम मिळत होतं. आणि तुमचा आता चेहऱ्याचा कायापालट आहे. याआधी तुम्ही प्रत्येक वेळेस हा चेहरा दाखवला नाही. मध्यंतरी आत्ता ओपनच झालाय चेहरा. पण जेव्हा मेकअप रेडी होतो, तेव्हा वेगळी प्रतिमा रेडी होते. म्हणजे आधी शिल्पाताई असतात, त्याच्यानंतर प्रतिमा. मेकअपबद्दल काय सांगाल या लूकबद्दल? नक्कीच खूप बदल होतो आणि मला आता हाही प्रश्न विचारला जातो आहे की चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी करणार का? हे भाजल्याचे डाग कधी जाणार? पण मला असं वाटतं की आता ही प्रतिमाची आयडेंटिटी झाली आहे. तिचा एक वेगळा जुना चेहरा ठरलं तर मगच्या प्रेक्षकांना नक्कीच माहिती आहे. पण ज्या प्रतिमाचा आता सायलीशी खूप घट्ट बॉन्ड झाला आहे, ती ही प्रतिमा आहे. म्हणजे खरं तर आत्ता मी साडी वगैरे लूकमध्ये आहे, हा रक्षाबंधनाचा लूक आहे. पण हाही एवढाही लूक नसतो. डोक्यावरून ओढणी, चेहरा झाकून घेणारी प्रतिमा ही सायलीच्या आज खूप जवळची आहे. त्यामुळे ती प्रेक्षकांचीही जवळची आहे. त्यामुळे मला अगेन शिल्पा म्हणून असं वाटते की खरं तर हे डाग जाऊ नयेत. पण आता कथा कशी वळण घेते आणि काय होतं त्याप्रमाणे ठरेल की या चेहऱ्याचं काय होतंय ते. बरं, आता रक्षाबंधन विशेष भाग सुरू आहे. तुमच्यामुळेच सगळी स्टोरी फिरतीये आणि आजही तेच सुरू आहे की तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधणार का? आणि प्रोमोमध्ये आम्हाला दिसतंय सुंदर अशी राखी वगैरे बांधताय. हा सगळा सीन कसा शूट होतो आणि किती मज्जा येते एखादा सण सेलिब्रेट करायला? खूप मजा येते हा सीन विशेष करून सेलिब्रेट करायला. कारण प्रोमो एव्हा प्रेक्षकांनी बघितला असेल की खूप वेगळा एक कॉन्सेप्ट मांडला आहे ह्या सीनमध्ये, की पूर्णा अजय जिने इतकी वर्ष 1-1.5 वर्ष सायलीला एक्सेप्टच केलं नव्हतं, मी आत्ता एक्सेप्ट केलं सून म्हणून. ती त्या सणाच्या दिवशी म्हणते की राखी कोणाला बांधली जाते, की जो तुमचं रक्षण करतो आणि तू या घराचं, या नात्यांचं, माणसांचं रक्षण केलंस म्हणून मी घरातर्फे तुला राखी बांधते. मला असं वाटतं की हा कॉन्सेप्टच इतका गोड आहे आणि हा प्रोमो, हा सीन जेव्हा पहिल्यांदा आमच्या समोर आला तेव्हा असं झालं की हे फारच फारच वेगळं आणि गोड काहीतरी आहे. आणि मला असं वाटतं की ही ठरलं तर मगची खासियत आहे की खूप पॉझिटिव्ह माणसं आहेत ह्याच्यात. कटकट करणारी माणसं आहेतच, चिडचिड करणारी, पण पॉझिटिव्हिटी जास्त आहे. सासू असेल, आजे सासू असेल किंवा असा एखादा विचार येणं हे किती पॉझिटिव्ह आहे. आणि मला ह्याचा आनंद आहे की ह्या निमित्ताने आज ठरलं तर मग अक्षरशः घराघरात बघितली जाते. तर ह्या निमित्ताने हा थॉट पोचेल की बहीण भावाचा सण तर आहेच, पण जो माझं रक्षण करता आहे तो मग कोणीही असेल, त्याला मी ती राखी बांधून तो बंध आणखी घट्ट करते.
खूप छान आहे हे आणि म्हणजे माझी पण फेवरेट सिरियल आहे. मी पण न चुकता बघते आणि प्रत्येक घरात बघितली जाते. बरं याच्या आधीचा सीन झालाय की अंताक्षरीचा सीन आणि सायलीने सुंदर असं गाणं गायलंय आणि ती मिठी माझ्या डोळ्यात पाणी आलं तेव्हा. कारण की ते इमोशन्स होते, ते सगळं होतं. तो सीन तुमच्यासाठी कसा होता? म्हणजे एका मुलीला तुम्ही तुमच्या मुलीला मिठी मारताय, पण हे तुम्हालाच माहिती नाहीये की माहिती आहे. याबद्दल मला नाही माहिती, पण तुम्ही मला नक्की सांगू शकता. नाही, माहीत नाही आहे. त्या दोघींनाही आत्ता माहीत नाही आहे की त्या आई आणि मुलगी आहेत. पण मला असं वाटतं की हा सीन करताना कसं वाटलं याबद्दल मी ॲक्ट्रेस म्हणून बोलण्यापेक्षा तू आपल्या प्रेक्षकांना नंतर सांगावंस आमच्या गप्पा झाल्यानंतर की खरंच बघताना हा सीन कसं वाटलं शूटिंग बघताना. कारण तूही हे बघितलं असशील की जेव्हा आम्ही एकत्र आलो आणि मिठी मारली तेव्हा तो मास्टर शॉट होता. म्हणजे तो फक्त दुरून घेतला जात होता. खरं तर आमचे चेहरे वगैरे काहीच दिसत नव्हते. तरीही आम्ही दोघी इतक्या ढसढसा रडलो आहोत मिठी मारून. बरं, जेव्हा रिहर्सल केली तेव्हा एकदा मी मिठी मारली होती आणि फक्त बाजूला झाले होते. ॲक्च्युली जेव्हा टेक केला तेव्हा एकदा मिठी मारली, बाजूला झाल्यानंतर ती जेव्हा परत गायला लागली तेव्हा मलाच राहवलं नाही आणि इतकी घळाघळा मी रडत होते. सायली म्हणजे जुई रडत होती की त्या इमोशनमध्ये मी त्या टेकमध्ये तिला परत एकदा मिठी मारली आणि पुन्हा एकदा आम्ही ढसढसा रडलो. ह्यातलं काही रिहर्स नव्हतं. म्हणजे तू साक्षीदार आहेस, तर प्रेक्षकांना सांगशील की तू साक्षीदार आहेस. एक टेक्निकल रिहर्सल केली होती आधी मिठी मारण्याची. पण त्या त्या सीनमध्ये ॲक्च्युली आम्ही गेल्यानंतर इतके घळाघळा रडलो आणि तू हेही बघितलं असेल की डिरेक्टरनी आमच्या कट म्हटल्यानंतर काही सेकंद शांतता होती. एरवी नॉर्मल सीनला कट म्हटल्या क्षणी सगळ्यांचा टाईमपास सुरू होतो. पण तिथून मी मिठीतून बाहेर येऊन आम्हीसुद्धा दोघींनी स्वतःसाठी वेळ घेतला, बाकी सगळ्या ॲक्टर्सनी वेळ घेतला आणि काही सेकंद पूर्ण शांतता होती सेटवर. मला असं वाटतं की हा हा इम्पॅक्ट असतो त्याचा. त्या भावनेनेच आम्ही तो सीन करतो आणि त्याचा तो परिणाम असतो. आणि ह्या मालिकेच्या बाबतीत आनंदाची गोष्ट आहे की ही जी भावना असते ती प्रत्येक वेळेला प्रेक्षकांपर्यंत पोहोचते आहे. आणि म्हणूनच प्रत्येक प्रेक्षक तुमच्याशी इतका जोडलेला आहे आणि तुम्हाला मेसेज येतात, DM येतात आणि जेव्हाही तुम्ही बाहेर असता तेव्हा तुम्हाला विचारलं जातं त्यामुळेच. बरं तुमच्या रिअल लाईफमध्ये रक्षाबंधन कशा पद्धतीने सेलिब्रेट होतं? मला रक्षाबंधन या सणाचं फार वाईट वाटतं कारण मला सख्खा भाऊ नाही आहे. खूप लहान असल्यापासून मला ह्याचं वाईट वाटतं की सख्खा भाऊ मला नाही आहे. एक फेज होती शाळेत वगैरे असताना की मग ह्याला भाऊ मान, त्याला भाऊ मान, राखी बांध, केवळ त्या राखी बांधण्याच्या आनंदासाठी. पण नंतर मला असं वाटायला लागलं की असं करण्यात काही पॉईंट नाही आहे. परत ते नातं असं मनाचं आहे त्यामुळे जेन्युइनली काही लोकांबद्दल असं वाटतं की माझं खूप भावासारखं रिलेशन आहे, त्यालाच राखी बांधली जावी असं मला वाटतं. पण गेली काही वर्ष मी माझ्या कझन्सना वगैरे राखी बांधतेच. पण सख्खा भाऊ नाही आहे ह्याचं एक ते शल्य मनात माझ्या राहिलेलंच आहे. पण सगळ्या महाराष्ट्राचा एक दादा मात्र आहे. आदेश भाऊजी तर आपले आहेतच. बरं ताई, जाता आता प्रेक्षकांना काय सांगाल? काय सांगणार, ठरलं तर मग बघत राहा आणि एन्जॉय करत राहा कारण आम्ही खूप एन्जॉय करतो आहे. हे 100% या मालिकेने सिद्ध केलं आहे की जेव्हा कलाकार एन्जॉय करतात, कलाकार मनापासून काम करतात, तेव्हा ते प्रेक्षकांकडे पोहोचतं. मी हेही सांगू इच्छिते या निमित्ताने की लेखक म्हणून सुद्धा मी जेव्हा लॅपटॉप उघडते, ठरलं तर मग ते संवाद घेण्यासाठी तेव्हा ना एक आनंद असतो मनात की आता चला आता TTMचा सीन लिहायचा असं असतं. तर मला असं वाटतं की जेव्हा प्रत्येक कलाकार सेटवर येतो तेव्हाही त्याच्या मनात असं तो आनंद असतो की आज ह्याचं शूटिंग करायचं आहे. हे सगळं प्रेक्षकांपर्यंत पोहोचतं आहे. सगळेजण खूप आनंदाने आणि तुमच्यासाठी म्हणून काम करत आहेत आणि तुमच्याकडून खूप प्रेम मिळतं आहे. तसंच देत राहा. DM करत राहा ही म्हणाली तसं, कारण खूप कमी जणं मला वाटतं माझ्या पिढीची ॲक्टिव्ह असतात. मी ॲक्टिव्ह आहे. मी हिडन रिक्वेस्ट्सपर्यंत जाऊन सगळे वाचते, DM वाचते. त्यामुळे प्लीज कळवत राहा. टीमला काही मेसेज असेल तोही मी त्यांना देईन. बरं अजून एक माझा प्रश्न आहे. लेखक म्हणून काम करता, अभिनेत्री म्हणून काम करता आणि इथेच नाही, अजून बऱ्याच ठिकाणी तुम्ही काम करता. चित्रपट असतील, मालिका असतील. इतका वेळ कसा मिळतो? म्हणजे आमचे 24 तास असतात. तुमचे प्लस आहेत का अजून? खरं तर नाही. आपण काम एन्जॉय करत असलो की वेळ मिळत जातो. जसं व्यायामाच्या बाबतीत खूप म्हणतात की वेळ नाही मिळत ही एक्सक्यूज आहे. हां, तो काढावा लागतो आणि तुम्हाला जर मनापासून ते करायचं असेल तर मिळतो. आता इथे बऱ्याचदा असं होतं की मी इथे शूट करत असते आणि मग 2 सीन्सच्या मध्ये मला एखादा सीन लिहावा लागतो. पण आत्ता टेक्नॉलॉजीमुळे हे इतकं सोपं झालं आहे की मी फोनवर लिहू शकते. मी माझा लॅपटॉप कॅरीसुद्धा नाही करत सेटवर. पण जर गरज लागली आणि घाईने एखादा सीन पाठवायचा असेल तर मी फोनवर लिहू शकते.
त्यामुळे बऱ्याचदा असं झालं की मी मेकअप रूममध्ये बसल्या बसल्या सीन लिहिलं आहे किंवा मी व्हॉईस टायपिंग करते, त्यामुळे इथल्या इथे फेऱ्या मारता मारता सीन माझा होऊन जातो असं होतं. त्यामुळे मला असं वाटतं की मी श्रेय ह्याचं टेक्नॉलॉजीला देईन. खरं तर ही गोष्ट काही वर्षांपूर्वी शक्य नव्हती, जेव्हा हाताने कागद पेनाने लिहावं लागत होतं, पण आता सहज शक्य होतं. हे हिडन टॅलेंट आम्हाला कळलेलं आहे. सो थँक्यू सो मच ताई आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.